राम राम मंडळी, स्वागत आहे ओमकार समृद्धी मराठी ब्लॉगमध्ये. तर आज मी सारकुट्याला गेलो आहे. तिथं एक जणाचं बारीक बारीक पारडा आहेत, त्या विकायच्या आहेत. तर आता पाहून घ्यायच्यात. आणि त्यानं 4-5 दिवसापूर्वी फोन केला होता म्हणून आपली पारड्यात विकाय व्हिडिओ काढाया. तर मग मी आता चाललो आहे. मी इकडंच तपासलायला घरी गेलो होतो, तर म्हणून इथं पुढं गेलेत चरायला. म्हणजे गेलेत चराय घेऊन म्हैस ते जनावरा. मग आता चालू आहे त्यांच्याकडंच जाऊ आणि मग त्यांनी विचारू कसे आहेत पारडे. बारीक बारीकच सांगितलं त्याने, म्हणे बारीक बारीकच आहेत. अजून मी काय पाहिलं नाही. तर मग आता पाहून घेऊ आणि मग विचारू त्यांना. एकदम कडक ऊन आहे आज, सकाळचा टाईम आहे. पहा मित्रांनो, पोचलोय. हो दाजी, दाजी राम राम. राम 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 राम. काय चालाय मग? बरं आहे ना? हा कवाशी आलं? आता चालू घरी गेलतो तुमच्या. एवढ्यात? हा फोन कस काय लागला मध्यांचा नाही राहत? नाही, मग घरी फोन लावला हा. तर लागला नाही. मग डायरेक्ट घरी गेलो आणि मग विचारलं तर म्हणा गेलं तिकडं पुढं टाकळी. हा मग टाकली का? आता इकडे ना जवळच्या जवळ हा. मध्ये एवढ्या लांब रान मानल्यावर मग ते या जायला लय अडचण होती ना. तिकडे दुपारची जात असते ना. हा दुपारी वरून जाते तिकडे. तर म्हणा जा तिकडे. मग आलो बर बर. घरी जाऊन. मग काय भाता बितांचं कसं भात आहे आवरलं, त्यात हाळी भात होती तेवढी आवरली. आणि आता घरी राहिला जवळ वर राहिले अजून. बर बर. करायची सुरुवात आता हा. बसून म्हणला. हा तुमची करायची सुरुवात. हा खालीच करायची. हा खाली तिकडे बलठणात करायची. हा मग आता या जत्रापांची हाजा होती त्याच्यामुळं मग सकाळच्या पारी सोडली मग. हा चारून मग ऊनही होतोय. हो रेडाची आहे. रेड्याला ना ताकदच लय राहती. पळत ना. ती हा मग उतटून गेल्यात बार. हा. ते तुम्ही 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होतं ना. हा. हो पारडा विकायचा. चला बरं मग खाली पारडा कर. ते जातील खाली माठामध्ये. तर जातो खाली आता. ते खाली पळाले त्यांचं ती म्हैस आणि पारडा इथं जुगळ्याच्यात. आता खाली पळाले तिथं नाही इथे. हो आणि अजून एक म्हैस होती ना. मग नाही तुम्ही सारखं विकत येत घेत येत. हा 3-4 होत्या त्या गेल्या बाकीच्या. हां आता म्हणलं एवढी एकाने झाली का मग डबल बघू यासाठी. तर आता मित्रांनो त्यांची पारडा पाहून घेऊ. एकदम त्या टणटणी 19 महिन्याची. 19 महिन्याचा एक एक घरचीच आहेत ना. हा घरचीच मांबाच आहे. मांबाचा. हा हा एक 19 महिन्याचे आहेत. अजून 2 महिन्यानं बरोबर मग हा. दुसरं वर्ष पूर्ण होईल. हा एक मित्रांनो. आणि अजून एक दाखवतो. प्युअर गावठीच काय अडचण नाही. हे गावठी आहेत का? हा, नाही गावठी प्युअर. गावठी आहेत ना. हा प्युअर गावठी. आणि हा एक आहे. प्युअर गावठी. हा चांगला. शेफ्टींचा केस बीस बघून घ्या. हा शेपूट दाखवा बरं. हा. पुन्हा कसं काय जण म्हणतात का हे बस शेफ्टीला सफेद कोंड आहे. हा सफेद. हा हा हे बघून घ्या खात्रीशीर. हा हा काही कोड नाही दिली. शेपूट आहे एकदम चांगली. हो वा. बरं दाखवा त्या. गणेश वा, हो. हो हो. हा बा हे बाई हे चांगलं गणेश. एकदम. हां डोळं बिळं बघून घ्या. नाही हे डोळं बघ, काय ओके, आता. हा. एकदम भावरा बिवरा टणटणीचे एकदम माला नाही त्या. हे पहा मित्रांनो असेच पाळलं त्यांची या दाजींची. मागून नाही पाहून घ्या, समोर नाही. एकदम गावरानीत. वा. मावरं काही नाही. पाळाय जोग्यात घरगुती. घरगुती शेतकऱ्याच्या हा लायकीचे शेतकऱ्याच्या मापाचे. हे पहा इथं या बरं उभं राहा त्यांच्यापाशी. हे पहा तुम्ही या ना लय बळ. असे हे पहा मित्रांनो. हो हा हो ते सवय नसल्यामुळं त्या पळत यात. हो हो अशी आहेत. हो. म्हैस काय मारित नाही ना. काय ही म्हैस आहे. म्हैस काय विकायचे. काय म्हैस ना. हा म्हैस ती गाम आले ना. देवाला देव पण मग आता दुसरा महिना लागला. लगेच नाही विकायचे. हा? लगेच आली नाही. किमतीचं देऊन टाक. आली तर पहा देऊन मित्रांनो, हे पूर्ण पाहून घेतले ना तुम्ही. अशा प्रकारचे ते पाहते. तर मग दाजी यांचं
आकडा काय सांगितला? आकडा म्हणजे आता ते 1 महिन्यापूर्वी दूधच पित होतं. हा म्हणजे जवळजवळ जे 18 महिन्याचे बच्चे आहेत ते. आता त्यांची एक माय म्हणजे ते तिची बहीण होती ती विकली. हा आता ते तोड झालं ते 1 महिन्यापूर्वी. दोन्ही ना? हा दोन्ही तोड झालं. हा 18 महिन्याचं आहे त्याच्यामुळं आपलं जवळचं म्हणून हा जोडीचं 36,000 रुपये सांगितलं. जवळचं तुम्ही आलत म्हणून जोडीचं 36,000. 36,000 रुपये सांगितलं. आणि मग हो म्हणजे गिराईक आले समोरासमोर पाहतील. गिरायक आला तर पाहू हा. 1,500 काय व्हायचं. हा कमी होतील पण समोरासमोर बा हा. आपण काही सांगू शकत नाही. आता ज्याला घेत असतील गिरायक ते बरोबर. चालू राहतात पण मग ते आपल्या रेंज मध्ये बसलं तर आपण देणार आहे ना. हा हा नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं. हम्म. आता आपल्याकडे हे चांगला दाखवतो आता पहा, एकदम पाहणे योग्य आहेत आणि शेतकऱ्यालाच हे परवतील. शेतकऱ्याला बाहेरची अशी किती याच्यात पण बाहेरला नाही आपण देत. बाहेरचे दिसतच नाही. शेतकऱ्याच्याच लेवलची आहेत ना ते. हम्म. असं हो. भरपूर चांगलं जमतं. शेतकऱ्याला पाळायचं वगैरे. हा नाही शेतकऱ्याच्या लागेचे कामाला म्हणजे ते काय आता लगेच आपण याच्यामध्ये लगेच धरू शकतो तशी काही अडचण नाही. हे असं ते इकडचं पाहून घ्या. आता दाजीनी सगळ्या खोडी खाडी काही नाही, नाही काय- सगळ्या काय- दाखवल्या काहीच problem समोर नाही त्यांना. समोरासमोर पाहिलं आपण. ठ्यापिव आता 2 महिने ठ्यापिव धरलं तर ते छातीला लागते पण ठ्याप आता हे भाता बेसन ते हा भातांच्या गरमोडीमुळं त्यांना गहू चालू केलं का 2-3 महिन्यामध्ये लगेच हे पहा आता या बरं समोर आता त्यांना त्या येत निघालाय त्या येत निघा बळले करतात ना. हो 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 असे आहेत मित्रांनो. वा. हां सोडा आता. हो तर दाजीनी 36,000 रुपये सांगितले ना मग ते समोरासमोर आले हो पाहता येतील. हो हो चला मित्रांनो मग व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा म्हणजे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. थांबूया इथंच. धन्यवाद. तर दादी तुमच्याकडे मोबाईल आहे ना? हो आहे. तर तुमचा मोबाईल नंबर सांगा. हा घ्या 9422 हां 73 25 66. हां पुन्हा एकदा सांगा. 9422 73 25 66 लक्ष्मण तपाशी. हां हां आणि हे पारडं सारखुट्याला आहेत तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर. हा त्यांचा मोबाईल नंबर सांगितला त्यांनी. कोणाला घ्यायचा तर यांच्यावर याच्यावर फोन- संपर्क संपर्क करायचा. सेवा चालू आहे. बरोबरच राहतोय कायम सेवा चालू आणि आहे. फोन करायचा म्हणजे ते कसे राहणार जाते. खरेदी विक्रीचं चालू राहते का? हां हां म्हणजे ते बरोबर सांगतील कुठेही जनावर राहणार चारा नेलं ते तपास लागेल.